भाजपने दिल्लीतून गेल्या 10 वर्षातला सर्वात दुर्मिळ निर्णय घेतला, ज्यात स्वतः अमित शहांना एखाद्या राज्याचा केंद्रीय निरीक्षक म्हणून पाठवलंय आणि पश्चिम बंगालची धुरा कुणाच्या खांद्यावर द्यायची याची जबाबदारी अमित शहांनी स्वतःकडे घेतली आहे. बंगालमधल्या हिंसाचारानंतर आणि स्वतःचा पीए गमावल्यानंतर मुख्यमंत्री पदाचे संभाव्य उमेदवार शुवेंदू अधिकारी यांची सुरक्षा आता Z+ करण्यात आली आहे. तर शपथविधीला 2 दिवस बाकी असतानाच ममता बॅनर्जींचे काही आमदारही तृणमूल काँग्रेसच्या संपर्कात नसल्याची माहिती समोर येते. बंगालमध्ये निवडणुकीनंतरचा हिंसाचार ही काय नवीन गोष्ट नाही, पण यावेळी सत्ता बदल होऊनही 2021 सारखंच तांडव जवळपास 10 जिल्ह्यात सुरू झाल्यानंतर CRPFची तैनाती प्रत्येक जिल्ह्यात सुरू केली आहे. एकीकडे शुवेंदू अधिकारी यांच्या सुरक्षेत वाढ, दुसरीकडे अमित शहा यांनी स्वतः बंगालमध्ये जाणं आणि ममता बॅनर्जींनी बोलावलेल्या बैठकीला TMCच्या काही आमदारांची दांडी हे बंगालमध्ये काहीतरी मोठं घडतंय या गोष्टीचे संकेत आहेत. ज्या शुवेंदू अधिकारी यांनी बंगालमधली TMCची सगळी दहशत मोडीत काढली आहे, त्या शुवेंदू अधिकारींच्या सुरक्षेत वाढ करण्याचं नेमकं कारण काय सांगितलं जातंय आणि बंगालमध्ये अमित शहा स्वतः जाण्याचे अर्थ काय आहेत तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आठवण, ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलेलं नसेल तर story.com ला सबस्क्राईब जरूर करा. अमित शहा यांची पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या केंद्रीय निरीक्षक पदावर नियुक्ती होणं ही केवळ औपचारिक संघटनात्मक पाऊल नाही, तर त्याला अत्यंत मोठं राजकीय महत्त्व आहे. भाजपने पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवल्यानंतर पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड, मुख्यमंत्री पदावर अंतिम निर्णय आणि सरकार स्थापनेची प्रक्रिया पाहण्यासाठी स्वतः अमित शहा यांना पाठवण्यात आलंय. तर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांची सहनिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. साधारणपणे भाजपात निरीक्षक म्हणून वरिष्ठ केंद्रीय नेते किंवा संघटनात्मक पदाधिकारी जातात, मात्र अमित शहा स्वतः अशा भूमिकेत जाणं तुलनेने दुर्मिळ आणि विशेष महत्त्वाचं मानलं जातं. यापूर्वीही ते विविध राज्यातील निवडणूक रणनीती, सरकार स्थापनेच्या चर्चांमध्ये आणि आमदारांच्या बैठकींमध्ये थेट सक्रिय राहिलेत. पण बंगालसारख्या संवेदनशील आणि ऐतिहासिक विजयाच्या परिस्थितीत त्यांची थेट नियुक्ती हा स्पष्ट राजकीय संदेश मानला जातो. पश्चिम बंगाल हा अमित शहा यांच्या राजकीय रणनीतीचा अनेक वर्षांपासून केंद्रबिंदू राहिलाय. 2019च्या लोकसभा निवडणुकीपासून त्यांनी बंगालमध्ये भाजपचा विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संघटन उभारणी, बूथ व्यवस्थापन, कार्यकर्त्यांचं जाळं आणि आक्रमक प्रचार मोहीम राबवली होती. त्यामुळे भाजपच्या या विजयाकडे केवळ राज्यातील सत्तांतर म्हणून नाही, तर अमित शहा मॉडेलच्या मोठ्या यशाच्या रूपातही पाहिलं जातं. अशा परिस्थितीत स्वतः अमित शहा निरीक्षक म्हणून जाण्याचा अर्थ असा मानला जातो की पक्ष नेतृत्वाला सरकार स्थापनेच्या प्रक्रियेत कोणतीही गोंधळाची किंवा गटबाजीची परिस्थिती नको आहे आणि अंतिम निर्णय थेट केंद्रीय नेतृत्वाच्या नियंत्रणाखालीच ठेवायचा आहे. आसाममध्येही भाजपची सत्ता आली आहे, पण तिकडे केंद्रीय मंत्री JP नड्डांना पाठवण्यात आलंय, तर अमित शहा बंगालमध्ये लक्ष देत आहेत. अमित शहा यांच्यावर या प्रक्रियेत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपच्या नव्याने निवडून आलेल्या आमदारांची बैठक घेऊन विधिमंडळ पक्षनेत्याची निवड निश्चित करणं. या प्रक्रियेत कोणाला मुख्यमंत्री करायचं, कोणाला उपमुख्यमंत्री आणि कोणाला महत्त्वाची मंत्रिपदं द्यायची, प्रादेशिक आणि जातीय संतुलन कसं राखायचं, उत्तर बंगाल आणि दक्षिण बंगालमधील प्रतिनिधित्व कसं ठेवायचं, या सर्व मुद्द्यांवर अंतिम समन्वय करण्याची जबाबदारी अमित शहांवर असेल. सध्या शुवेंदू अधिकारी यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक चर्चेत असलं तरी भाजपच्या शैलीनुसार डार्क हॉर्स पर्यायाचाही विचार होऊ शकतो आणि अशा अंतिम निर्णयात अमित शहा यांची भूमिका निर्णायक असते. याशिवाय निवडणुकीनंतर सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था, प्रशासनिक संक्रमण आणि पक्ष कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास टिकवणं ही देखील मोठी जबाबदारी असेल. बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपचं सरकार येत असल्यामुळे संघटनात्मक आणि प्रशासकीय समन्वय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अमित शहा यांची प्रतिमा कडक संघटक आणि निवडणूक रणनीतिकार अशी असल्यामुळे त्यांची उपस्थिती ही नव्या सरकारसाठी स्पष्ट संदेश देणारी मानली जाते की बंगालमध्ये सत्तांतर केवळ राजकीय विजय नाही, तर संघटनात्मक नियंत्रण आणि प्रशासकीय पुनर्रचनेची ही सुरुवात आहे. दुसरीकडे बंगालमध्ये निकालानंतर परिस्थिती प्रचंड चिघळली आहे आणि हिंसाचारही वाढलाय. शुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. चंद्रनाथ यांनी भवानीपूर या मतदारसंघात ममता बॅनर्जींच्या पराभवात मोठी भूमिका निभावली होती. शिवाय ममता बॅनर्जी स्ट्रॉंग रूम बाहेर येऊन बसल्यानंतर त्यांना तिथून हाकलूनही लावलं होतं. TMC कार्यकर्त्यांच्या मनात हाच राग होता आणि त्याचाच बदला म्हणून चंद्रनाथ यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर केंद्रातून शुवेंदू अधिकारी यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांना आतापर्यंत केंद्रातूनच CRPFची Z सुरक्षा होती, पण ती आता Z+ केली जाईल, जी राज्यात सर्वोच्च मानली जाते. शुवेंदू अधिकारींनीही या प्रत्येक गोष्टींचा हिशोब सत्ता स्थापना केल्यानंतर केला जाईल असं जाहीर केलंय.
अमित शहा सत्ता स्थापन करण्यासाठी 8 मे रोजी कोलकात्यात जातील आणि 9 मे रोजी शपथविधी होईल, ज्याला स्वतः पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. पण या शपथविधीपूर्वी अजून एक ट्विस्ट आलाय. तो म्हणजे ममता बॅनर्जी यांचे जे 80 आमदार निवडून आले त्यापैकी काही जण सत्तेत जाण्याच्या मानसिकतेत आहेत आणि ममता बॅनर्जींनी बोलवलेल्या बैठकीलाही 9 जणांनी दांडी मारली. ममता बॅनर्जी आणि त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी आमदारांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि आता सत्ता गेल्यानंतर पक्षाचं धोरण काय असावं हे समजून घेण्यासाठी बैठक बोलावली होती. त्यासाठी फक्त 71 आमदारच उपस्थित होते. कार्यकर्त्यांचं बळ वाढवण्यासाठी ममता बॅनर्जींनी जाहीर केलं की त्या राजीनामा देणार नाहीत. पण 8 तारखेला विधानसभेची मुदत संपल्यानंतर ममता बॅनर्जींचं पद आपोआपच रद्द होतंय आणि त्यानंतर कार्यकर्त्यांची समजूत कशी काढायची असा प्रश्न बॅनर्जींच्या समोर असेल. जे 9 आमदार बैठकीला नव्हते त्यांच्याविषयी स्पष्टीकरण देताना टीएमसीने सांगितलं की ते उपस्थित राहणार नाहीत, हे आम्हाला त्यांनी कळवलं होतं. पण भाजपातील नेत्यांचं म्हणणं आहे की निम्म्यापेक्षा जास्त आमदार सत्तेत येण्याच्या मानसिकतेत आहेत. ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळात जे मंत्री होते त्यापैकी निम्म्या मंत्र्यांवर ईडीच्या कारवाईची वेगवेगळ्या घोटाळ्यांमुळे टांगती तलवार आहे. ही संभाव्य कारवाई टाळण्यासाठीही बरेच आमदार भाजपात येतील असं राजकीय जाणकार सांगतात. पण भाजप कार्यकर्त्यांनी ही सत्ता मिळवण्यासाठी स्वतःचं रक्त सांडवलंय, त्या बदल्यात ही सत्ता आली आहे. त्यामुळे आयती सत्ता आल्यानंतर जर अशा भ्रष्टाचारी नेत्यांना सोबत घेऊन कारवाईपासून संरक्षण दिलं तर लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे भाजप टीएमसी हा पक्ष फोडण्यासाठी घाई करणार नाही असाही एक अंदाज सांगितला जातो. अमित शहा यांनी 2016 पासून अत्यंत ताकदीने बंगालमध्ये विजयाची पायाभरणी सुरू केली होती आणि सत्ता आल्यानंतर स्वतः निरीक्षक म्हणून जाणं ही एक मोठी घटना मानली जाते. त्यातच टीएमसी मधली अस्वस्थता, सुरू झालेला हिंसाचार या सगळ्या गोष्टींनी बंगालचं राजकारण अक्षरशः ढवळून निघालंय. बंगालच्या परिस्थितीवर तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.